34 साईज आहे बघा. प्रिन्सेस ब्लाऊज आहे. अगोदर मागच्या भागाची कटिंग करून घेऊया. साडेआठ इंच घडी आहे ती. इथं 1.5 इंच मार्किंग ठेवणार आहे. हॅलो हाय बघा. 16 इंच पूर्ण उंची घेते मी इथं. प्रिन्सेस ब्लाऊज आहे. डीप गळा असल्यामुळे 5 इंच मी इथं शोल्डरची रुंदी ठेवते. तर 5 इंच शोल्डर ठेवल्यानंतर 5.5 इंच इथं अर्धा इंच वाढून घेते. मोंडा उंची इथं आपल्याला शिवण्यासाठी लागतं शोल्डर, त्यामुळे 5.5 इंच घेते. 5.5 इंच बघा. मोंड्याची गोलाई इथं मापून घ्यायची आपण. जो आपला दंड घेरा असतो इथं, किंवा ब्लाऊजवरती सुद्धा मापू शकता. 14 इंच मोंडा गोलाई आहे. मोंडा गोलाई कळत नसेल तर मी तुम्हाला दाखवते मोंडा गोलाई काय असते ते. बघा, हा जो आपला गोलवा भाग असतो तो आपला मोंडा गोलाई असतो. हा गोलवा भाग इथून मापून घ्यायचा आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं हा ब्लाऊज. तर हा मापाचा ब्लाऊज नाही, अंगावरती इथं माप घेतलेलं आहे. बघा, फिटिंगमध्ये 14 इंच आहे. तर ते 14 इंच आपलं कुठे यायला हवं. 8.5 इंच आपली ही रुंदी आहे. ही रुंदी 8.5 इंच आहे. तर मग आपली मोंडा गोलाई या 8 इंचवरती यायला हवी. अशा पद्धतीने आपण मापून घेऊयात. इथून बघा, हे अर्धा इंच सोडून द्यायचं, म्हणजे आपली मोंड्याची उंची बरोबर आहे का ते बघूयात आपण. बघा, बरोबर इथं आपलं 7 इंच आपलं इथं आलेलं आहे. तर हे 8.5 इंचवरती आपलं 7 इंच आलं, म्हणजे आपली मोंड्याची गोलाई होती 14 इंच, ती बरोबर आपली इथं यायला हवी. अशा पद्धतीने मापून घ्यायचं आहे. बघा, 1.5 इंच मागचा गोलवा भाग देण्यासाठी, आकार जो असतो मागचा त्यासाठी. आता इथून आपण हे दोन्हीची रुंदी आपण घेतली. याचा आपल्याला इथं हाफ करून घ्यायचा आहे. हा हाफ. आता हाच आपल्याला इथं उंचीवरती ठेवायचा असा, ही उंची. इथं आपण याला असा गोलवा आकार देऊया. आता आपण इथे जरी आपण लाईन मारली, थोडंसं अर्धा इंच वरती घ्यायचं आहे इथून असं. आता मागचा गळा आपल्याला टाकण्यासाठी गळ्याची जी रुंदी आहे ती इथं आपण फक्त 2 इंच ठेवणार आहोत. साईड उंची इथं 9 इंच ठेवूयात. अर्धा इंच शिलाई मार्जिन. हा मागचा भाग मी इथं कटिंग करून टाकणार आहे. हे जे काठ दिसतात ते काठ मला जेव्हा आपण फोल्ड करतो किंवा त्याला ते काठ व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. तर डीप गळा ठेवणार आहे तिथं. अर्धा इंच सोडून इथं 11 इंचवरती मी गळा घेणार आहे. गळ्याची रुंदी तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथं 3 इंच, 3.5 इंच किंवा 4 इंच, जितका तुम्हाला डीप हवा असेल तितकी इथं रुंदी तुम्ही वाढवू शकता. असा तिरपा आकार येतो, कारण इथं 2 इंचच आपण रुंदी ठेवलेली आहे आणि इकडे खाली जास्त ठेवली आहे. त्यामुळे इथून 1 इंचवरती आकार द्यायचा आणि याला असा गोलवा आकार द्यायचा आहे. बघा, जितका तुम्ही गळा मापून घेतला तितकाच इथे टाकायचं नाही, म्हणजे टाकायचं तितका, पण कटिंग करताना तुम्ही अर्धा इंच वरती कटिंग करायचं आहे. मागचे जे टक्स आहे आपण शोल्डरच्या बरोबर इथं मध्यभागावरती घेणार आहोत. हे या गळ्याच्या खाली घेणार आहोत इथं. बघा, आता इथून आपल्याला थोडंसं तिरपं जायचं आहे. या टक्सपासून आपल्याला तिरपं जायचं आहे, असं तिरपी कटिंग करायची. आता याची कटिंग करून घेते.
बघा इथे मागचा भाग कटिंग करून झाला. आता इथून आपल्याला थोडासा असा तिरपा कट द्यायचा आहे खाली, डीप गळा असल्यामुळे इथून कट मारून घेऊया. आता हाच भाग समोर ठेवूयात. आता हा भाग समोर ठेवताना या ठिकाणी तुम्ही समोरची रुंदी वाढून घ्यायची प्रिन्सेस ब्लाऊजसाठी. बघा तुम्हाला जितका पप हवा असेल तितके तुम्ही इथे रुंदी वाढवू शकता. आता इथे बघा अर्धा इंच हुकाय पट्टीकडून रुंदी वाढवलेली आहेत आणि बाजूला मी 1.5 इंच पट्टी वाढवली आहे. 1.5 इंच बघू शकता. आता खाली 1.5 इंच वाढवले तिथे तुम्ही 1 इंचच वाढवायची आहे आणि आहे तसा आकार द्यायचा इकडे. असा तिरपा आकार घ्यायचा आहे. हा भाग उचलून घेऊया आता समोरचा. अगोदर याची कटिंग करून घेऊ. आता बघा आपली कंबर बघून घ्यायची किती आहे ती. कमरेनुसार इथे माप टाकायचे. 28 ची कंबर आहे. इथे 7 इंच बघा फिटिंगमध्ये अर्धा इंच सोडून द्यायचं. 7 इंच ते एक मार्क करायचं. आपण जितकी शिलाई मार्जिन सोडवलेली आहे तितकी घ्यायची. तर समजा आपण इथे 2 इंच ठेवूयात आणि उरलेला जो भाग आहे तो 2.5 इंच उरला आहे बघा. आता इथं 3 इंच हा भाग सोडून द्यायचा आहे. इथून हे 2.5 इंच आपल्याला इथे टाकायचं. 34 साईजसाठी तुम्ही इथं 3 इंच सोडायचे आणि हे उरलेलं जे 2.5 इंच होतं आपलं बाजूचं, जो आपण कपडा शिल्लकचा ठेवला होता टक्ससाठी, तो आपल्याला इथे टाकायचा आहे 3 इंचच्या जवळ. आता जो आपल्याला टक्सची उंचीची आहे आपल्या फुल वॉचची, ती उंची आपण इथं घेऊयात 8.5 इंच आणि खाली 1 ते 1.5 इंच यायचे. तुम्ही 9.5-10 इंचवरती मार्क करू शकता तुमच्या उंचीनुसार. इथे आला आपला भाग, इथे येतो समजा, आणि इथं 3 इंच घेतलं तर 3.5 इंच इथं घ्यायचं आहे. या 2 इंचामध्ये काढून घ्यायचा अर्धा इंच शोल्डरची मार्जिन सोडून. इथून आपल्याला इथून हा आकार इथं द्यायचा आहे. जो बाहेरचा जो आकार दिलेला आहे तो, आणि आपल्याला असा आकार द्यायचा इथून, आणि हा भाग सुद्धा असा. हे आपण स्टिच करणार आहोत. इथून अर्धा इंच याला दाब देणार आहोत असा. इथून बघा हे अर्धा इंच सुद्धा असं राहील आपलं. तर आपण इथपर्यंतच कटिंग करणार आहोत ही. इथून 2 इंच गळ्याची रुंदी, ही शिलाई मार्जिन सोडून गळा रुंदी टाकायची आहे 2 इंच. समोरचा गळा 6 इंच वरती, 2 इंच वरची रुंदी, तर खालची रुंदी घेऊया 2.5 इंच. इथून 2.5 इंच घ्यायचं, अर्धा इंच सोडून द्यायचं. हे 2.5 इंच असं समोरच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा. पाहिजे तो आकार देऊ शकता तुम्ही प्रिन्सेसला. समोरचा भाग कटिंग करून घेऊया. इथे मागचा आणि समोरचा दोन्ही भाग कटिंग करून झालेले आहेत. बाईचा कपडा बघूयात उंची किती आहे ती. इथे आपल्याला बाहीला जोड द्यावा लागणार आहे. मागच्या भागानुसार आपण बाहीची कटिंग करून घेऊयात. जो मोंड्याचा भाग आहे अर्धा इंच शोल्डरचा सोडून द्यायचा वरती. बाहीचा कपडा बघायचा आहे बरोबर आपल्या मोंड्या इतका आहे का, तर बघू शकता. इथून आपण बाहीला असा आकार देऊयात.
बघा, इथून आपला जो कपडा कमी पडलेला आहे तो आपण इथून हा भाग लावून घेऊया. कपडा एका भागाला हा कपडा लावून घेऊयात नंतर शिवते वेळेस असा. नंतर याला आपण आकार देऊ. आता मेन फॅब्रिकची कटिंग करून घेऊयात. हे आपण आस्तरची कटिंग केलेली आहे. तसे या ब्लाऊजला अस्तरची आवश्यकता नव्हती, पण अस्तर असेल तर ब्लाऊज छान टिकतो, त्यामुळे इथं अस्तर घेतलेलं आहे. समोरचा भाग हा भाग इथे बसत नसल्यामुळे आपण इकडे घेऊया. बघा, इथं बरोबर आपण अगदी जशी कटिंग करून घेतलेली आहे. आता या बाजूला एक एक टक्स देऊयात. जो आपला टक्स पॉईंट आहे तिथेच आपल्याला टक्स द्यायचे आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट अशी हाफ करून घ्यायची. तर बाही घ्यायची. तर बघू शकता. अगोदर आपण समोरचा भाग बघूया. गळ्याला पायपिंग बनवायची, त्यासाठी उलटाच भाग इथं अस्तर जोडून घ्यायचे.
डायरेक्ट सवय येते वरती. एका बाजूचा असतं झालं बघा. असं दुसऱ्या बाजू सुद्धा जोडून घेऊया. आता आपण हा आकार देऊन घेऊया. आपण जसा आकार दिलेला आहे तसंच आपल्याला इथं स्टिच करायचं आहे. बघू शकता. तर इथे हा टक्स मारून घेऊ बाजूचा. सुंदर पोप येतो. आता ह्या दोन्हीवरती आपण वरून दाब टीप देऊन घेऊया वरच्या बाजूने. सरळ करून घेऊया ते. आय पट्टी बनवून घेऊया. शिलाई घ्यायची किंवा तुम्ही हात शिलाई बनवता शकता.
दुसरी बाजू बनवून घेऊयात. हाय, हॅलो सर्वांना, हाय. बघा, दोन्ही भाग इथं तयार झालेले आहेत आपले समोरचे. आता समोरचा गळा दोन्ही एक समान येण्यासाठी आयपट्टीचा भाग सोडून द्यायचा इथं. आणि इथून आपण समोरचा जो गळा आहे त्याला आकार देऊन घेऊया तसा. समोरच्या गळ्याला पायपिंग बनवून घेऊया. याला ना इकडे सरळ इथून असं स्टिच करून घेऊ. नंतर आपण समोरच्या पट्ट्या काढून घेऊया समोरच्या गळ्यासाठी. समोरच्या गळ्याला उरेप पट्ट्या आपण कट करत आहोत. तिरप्या पट्ट्या ज्या असतात त्याला आपण उरेप पट्टी म्हणतो. पट्ट्या जोडून घेऊयात आता.
शिलाई मारून घेऊया. बघा, एक फोड शिलाई मारून घेतली. शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे. पूर्ण कट द्यायचे छोटे छोटे. डायरेक्ट आपण फोल्ड करायचे आपल्याला जितकी पायपिंग हवी असेल लहान मोठी त्यानुसार. बघा, छान अशी पायपिंग आपली तयार होते. एका बाजूची लिहा, दुसऱ्या बाजूची पण करू. दोन्ही बाजूचे आपले भाग तयार आहे. बघा, छान पायपिंग सहित. आता इथे आय बनवून घेऊया. दोन्ही भाग लावून बघायचे. बरोबर दोन्ही पट्ट्या बरोबर उंचीला आल्यात ना आपल्या, हे बघायचं. समोरचा भाग तयार झाला आहे. बाही बनवून घेऊयात आता. दापटीक मात्र द्यायची नेहमी तुम्ही.
सरळ भागावरती ठेवायचा. समोरचा आकार दिलेला नाही तो देण्यासाठी. मध्य भाग करूया तिथं अगोदर. सात इंच फिटिंगमध्ये जी मोंड्याची गोलाई होती ती आपण इथं मापून घेतली आहे. आणि इथं समोरचा आकार घ्यायचा. बघा आता इथे लांब बाहीसाठी एक महत्त्वाची ट्रिक आहे. मध्यभागापासून 3-3 इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथून आपण बारीक टाकीची शिलाई घ्यायची. पाठीमागे बोट ठेवायचं असं. इथून बारीक टाकीची शिलाई मारायची. याने बाई छान बसते. फक्त 6 इंच बाईला दोन्ही बाजूला 3 इंच मध्य भागापासून. मागच्या पायपिंगसाठी या ठिकाणी इथे जोडून घेऊयात असं, म्हणजे आपल्याला मोठी पट्टी निघते. हा जो तुकडा आहे आपल्याला हा जोडून घ्यायचा इथं. बघा मग आपल्याला पट्टी मोठी निघते. पुढे पट्टी आपल्याला कट करायची गळ्यासाठी. आता ह्या पट्ट्या जोडून घेऊया. बघा आपल्याला त्या अशा जोडायच्या की आपला बरोबर व्ही आकार आला पाहिजे. एक फोल्डिंगची पट्टी देऊन घेऊया साईडला. अस्तर जोडून घेऊयात उलट्या बाजूला सर्व बाजूने.
सेटच द्यायचे हे. मागच्या पट्टीसाठी इथं पट्टी जोडून घेऊया. समोरच्या भागाची साईड उंची मापून बघायची इथं. दाबटीप द्यायची आहे. शेवटची शिलाई बारीक टाकायची घेऊया तिथं. तुम्हाला जर हात शिलाई करत असेल तर तुम्ही मोठ्या टाक्याची सुद्धा घेऊ शकता. गळा इथं सरळ करून घ्यायचा आहे. आता गळ्याला पट्टी जोडून घेऊयात पायपिंगची. ज्या ठिकाणी गोल आकार आहे तिथे कट्स मारायचे. तुम्ही वरच्या बाजूने एक दाबटीप सुद्धा घेऊ शकता. इथं पायपिंग तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही दाबटीप मारायची. छान पायपिंग फोल्ड होते लगेच.
इथे समोरचा भाग जोडून घ्यायचा आहे मागच्या भागाला. बघा, तिरपी उंची मापून घ्यायची. आपलं 7 इंच बरोबर इथे यायला हवं, असं आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही साईड भाग बरोबर आहे का बघून घ्यायचे. हॅलो, बघा आपली बाही जोडून घेऊयात. आता मागचा भाग मागे घ्यायचा आहे, समोरचा भाग जी खोली दिलेली आहे ती समोर ठेवायची आणि मध्य भागापासून इथून बाही जोडून घेणार आहोत. बाही जोडताना बरोबर आपली उंची आणि शोल्डरची रुंदी बरोबर एकाच अंतरावरती यायला हवं. शोल्डर कमी होत नाही किंवा बाही कमी जास्त होत नाही. मी वरच्या बाजूने एक दाबटीप देणार आहे. बघा, बाही जोडून झाल्यानंतर
साईड उंची मापून घ्यायची, बरोबर आली का तर अशी. बघा, साईड उंची बरोबर आली पाहिजे आपली दोन्ही समान. कमरेची रुंदी टाकून घ्यायची तू. छातीची रुंदी आणि मोंड्याची गोलाई. यानंतर आपला दंड घे.
बघा आपला इथं ब्लाऊज तयार आहे आणि बरोबर असाच ब्लाऊज शिवला तर एकदम शिलाईवर शिलाई येते बघा, बघू शकता. 9 इंच बाही ही तयार बाही. छान सुंदर पॉप्स आहेत. आपला प्रिन्सेस ब्लाऊज डायरेक्ट इथं कटिंग न करता डायरेक्ट शिवलेला आहेत आपण. चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.